नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर प्रेमला शिंदे म्हणून आहेत, त्यांनी हा अनुभव शेअर केलेला आहे. गावाचं नाव सांगू नका बोललेत ताई. तर ताई म्हणत होत्या की मी ज्यावेळेला आईंच्या मार्गात आले त्यावेळेला म्हणजे माझी आई आणि वडील दोघेही वारलेले होते म्हणतात. म्हणजे ते आई-वडील गेल्यानंतर 1 वर्षानंतर मी त्यावेळेला फक्त 11 वर्षाची होते म्हणतात आणि त्याच्यानंतर 1 वर्षानं मी आईच्या मार्गामध्ये आले आई-वडील गेल्यानंतर. ते पण म्हणजे माझे चुलत काकी होत्या म्हणल्या, त्यांच्याकडं मला पाठवलेलं होतं माझ्या सख्ख्या काका-काकूंनी. का तर मी राहिल्यामुळं काका-काकूंच्यात भांडणं व्हायची. तर मग एक 5-6 महिने मी वडील वारल्यानंतर मी त्यांच्याकडे काढले म्हणतात. मी एकटीच होते म्हणतात आई-वडिलांना आणि दुसरं कुणी नव्हतं. आणि मग ते त्यांच्यात भांडणं व्हायला लागल्यावर काकांनी मला चुलत काका-काकूंकडं थोडे दिवस सोडले. त्यांनी बोलले की थोड्या दिवसांनी हिचं काहीतरी आम्ही हे करेन, म्हणजे हॉस्टेलला वगैरे असं काहीतरी तर तिचं करूया, तोपर्यंत इथं राहू दे म्हणून काका-काकूंकडं सोडलेलं होतं. आणि माझी चुलत काकू आईंच्या मार्गातली होती म्हणतात आधीपासून. तर तिनं मला आईंचा मार्ग त्यावेळेला दाखवला आणि म्हणजे मला कळायला लागलेल्या होत्या बऱ्याच गोष्टी. त्यामुळं मग काकू सांगायची की आता तुला कुणी आधार नाही आहे बाळा, तर ह्यांनाच सगळं मानायचं. आई पण मान, वडील पण मान, मैत्रीण मान, सगळं जे काय असेल तू 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 ह्यांना सांगत जा. आणि माझं पण असंच होतं. म्हणजे माझ्या चुलत काकीला पण आई नव्हती म्हणतात, वडील होते पण आई नव्हती. तर माझं पण असंच होतं. मला सगळा आधार ह्यांनीच दिला. माझं आत्ता सगळं जे चांगलं दिसतंय ह्यांच्या आधारावर झालेलं आहे. हे ज्यावेळेला काकूनी मला सांगितलेलं होतं म्हणतात, त्यावेळेला म्हणजे दुसरा आधारच नव्हता. तर त्यामुळं त्या गोष्टी लगेच पटल्या आणि मी आईंना सर्वस्व मानायला लागले म्हणतात. मला मैत्रीणसुद्धा कुणी नव्हती म्हणतात. म्हणजे जसं काकूनं बोललेली होती ना, की "तू ह्यांना मैत्रीण पण मान." तर आजही म्हणतात मी आईंना आई पण म्हणते, माझे वडील पण त्याच आहेत आणि माझी मैत्रीणसुद्धा. मला कुणी काही बोललं किंवा काही वाटलं, कुठली गोष्ट शेअर करावी वाटली, आपण एखाद्या मैत्रिणीसोबत कसं बोलतोय, तसं मी आईंसोबत आजही बोलते असं म्हणत होत्या ताई. तर प्रेमालाताई म्हणत होत्या की ज्यावेळेला काका-काकूंची भांडणं व्हायची त्यांच्या घरी असताना, तर त्यावेळेला मी एक एक गोष्ट ऑब्झर्व्ह करायची म्हणतात, की काकी प्रत्येक वेळेला मला बोलायची की वडिलांनी तर काही केलं नाही आयुष्यभर. म्हणजे माझे वडील मला तितकंसं जास्त कळत नव्हतं, पण ह्या गोष्टी समजत होत्या की वडिलांनी माझ्या जास्त काही मिळवून ठेवलं नव्हतं आणि आईला त्रासच होता. माझ्या आईला त्रासच होता वडिलांचा म्हणतात. पण दोघंही गेले एकदमच म्हणतात. म्हणजे 8-10 दिवसाच्या फरकाने दोघं पण गेले. असं झालेलं होतं म्हणतात. आणि त्यावेळेला मी इतकी हे झालेले होते की म्हणजे 8-10 दिवसात वडिलांचं मला इतकं काही वाटलं नसतं म्हणल्या, का तर मला त्यांचं प्रेम पण तेवढं मिळालेलं नव्हतं. पण आईचं जाणं मला खूप हे झालेलं होतं. पण काकांनी सुरुवातीला मला ते जाणवू दिलं नाही, पण नंतर 5-6 महिन्यानंतर गोष्टी सगळ्या बदलत गेल्या. त्याच्यानंतर म्हणतात ही गोष्ट मला सारखी ती म्हणजे त्यांच्या भांडणातली ती गोष्ट मी ऑब्झर्व्ह केलेली होती. बापानं तर हिच्या काही केलं नाही, बापानं तर काही मिळवून ठेवलं नाही आणि पोरगीची जात आहे, आता हिचं कसं होणार आहे कुणास ठाऊक आणि आमच्याच बोकांडी आहे सगळं. असं हे शब्द असायचे काकीचे. आणि मग ते त्या गोष्टी माझ्या कुठेतरी मनात होत्या आणि मला खरंच वाटायचं की माझं कसं होणार? म्हणजे माझं लग्न असू दे, माझं शिक्षण असू दे किंवा मी मोठी व्हायला लागल्यावर माझं सगळं खर्च, मी कॉलेजला वगैरे गेले, तर माझं कोण बघणार? खूप मला टेन्शन यायचं आणि मी माझ्या ज्या चुलत काकूकडे राहिलेले त्यांना मी बोलायची, "माझं शिक्षण होईल का हो काकू? आणि कोण एवढं शिक्षणाला पैसा घालणार मला आता? बाबांनी काहीच नाही ठेवलेलं पैसे वगैरे." तर त्या म्हणायच्या, "मी तुला सांगितलंय ना, ह्यांना सगळं सांग, ह्यांनी करतील बरोबर."
तू नको काळजी करू, तू फक्त उपासना कर, तुला मी सांगितलेत ना तशी पुस्तकं वाच, नामस्मरण कर, त्याच्यानंतर नित्योपासना वाच, बालोपासना वाच, तुला जे आवडतंय ना यातलं ते वाच, असं त्या सांगायच्या. आणि मग लहानपणापासून त्या गोष्टी होत्या डोक्यात, त्यामुळे उपासना प्रचंड घडली. सगळ्या उपासना करत होते म्हणल्या मी. म्हणजे असं नाही की बालोपासनाच नुसती केली किंवा भजनच केलं, असं नाही. मी नामस्मरण पण भरपूर करायची. त्यावेळी म्हणजे मला 8वीमध्ये गेल्यानंतर खूप जास्त कळायला लागलं म्हणतात. ज्यावेळेला मी मोठी झाले, त्यावेळेला मला खूप जास्त टेन्शन यायला लागलं. का तर त्यावेळीच माझी सख्खी काकू जी होती, ती लागलेली होती की हिचं लग्न करून टाकू. तर त्यावेळेला मला एवढं टेन्शन यायला लागलेलं होतं आणि मी आईंची प्रार्थना, का तर त्यावेळेला मी सख्या काकूच्या घरी मला आणलेलं होतं. ते हॉस्टेलवर वगैरे ठेवायचं त्यांचं चाललेलं होतं, पण ती गोष्ट पण झाली नाही म्हणतात. आणि मग तिथं आणलेलं होतं. मग मी त्यावेळेला खूप उपासना सुरुवात केलेली की मला कुठल्या स्थळं पण यायला लागलेली होती म्हणतात. तर मला कुणी पसंत करू नये ह्याच्यासाठी आणि मी खूप उपासना करत होते म्हणल्या. मी बालोपासना करायची, नित्योपासना करायची, नामस्मरण करायची. म्हणजे आजही आईंनी जे जे करत होते त्या सगळ्या सेवा माझ्या अजूनही चालू आहेत म्हणतात. का तर मला मला त्यावेळीही कोण नव्हतं. आज जे पण काही ऐश्वर्य किंवा जी पण नाती, जी सुंदर नाती आता आईंनी मला सगळी दिली, ती पण आईंच्याच ह्याच्यावरती आहेत म्हणतात. त्यामुळं ती नाती जरी असली, सगळी सुंदर नाती मला मिळाली, पण ती नाती जरी असली तरी सगळ्यात घट्ट नातं ते आईंचंच आहे म्हणत होत्या ताई. तर म्हणल्या ज्यावेळेला मग मी 8वीत स्थळं सुरू झाली बघायला आणि मी रोज प्रार्थना करायची म्हणलं आईंना, की एकही स्थळानं मला पसंत करू नये. पण ना एका स्थळानं मला पसंत केलेलं होतं म्हणतात. आणि मग मी इतकी रडायला लागले, इतकी रडायला लागले आणि काकू ओरडायला लागली, "काय लग्न करणार नाही, मग काय असंच बसणार आहे का? आयुष्यभर काय आमच्याच डोक्यावर बसणार का? हे करणार का?" असं. का तर काकूला पण 2 मुली होत्या म्हणतात. आणि मग हे सगळं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, तर त्या गोष्टी माझ्या मनाला कुठेतरी लागायला लागल्या आणि ते लग्न ठरणार असं हे झालेलं होतं. आणि मी आईंना रडून इतकी दूषणं दिली त्यावेळेला. मी इतकी बडबडले म्हणतात आईंना, की मला तर काकूनी सांगितलेलं होतं, की तुम्ही सगळं ऐकताय, तुम्ही सगळं हे करताय. मी रोज उपासना करते, रोज प्रार्थना करते, नामस्मरण पण करते, तरीसुद्धा तुम्ही माझं लग्न करायला लागलाय. आणि पूर्ण साखरपुड्यापर्यंत सगळं ते झालेलं होतं म्हणतात. आणि ते आता एक 2-4 दिवसांनी साखरपुड्याची तारीख वगैरे हे सगळं ठरवाठरवीचं ते चाललेलं होतं. आणि त्या दरम्यानच ठरवाठरवीतच म्हणजे पैशाचे देवाणघेवाण जे असतात त्या गोष्टींसाठीच ते लग्न मोडलं म्हणतात. आणि मग मला हायसं वाटायला लागलं. मी काकांना एवढंच बोललेले होते, मला 10वी शिकवा, 10वी शिकवा असं बोललेले होते. पण म्हणतात माझं शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन कंप्लीट झालं म्हणतात. आणि 12वीमध्येच मला एक मुलगा आवडायला लागलेला होता म्हणतात. 10वी-12वी कसं तरी मी काकांच्याच घरातून केले. होत्या काही गोष्टी, पण त्या इग्नोर करत गेले. 10वीत चांगले पर्सेंटेज मिळाले त्यामुळं मग घातलं मला. पण काही काकांची तेवढी परिस्थिती नव्हती, तर मला आर्ट्सलाच घातलेलं होतं म्हणतात. आणि मग 11वी-12वी झाली आणि 12वीमध्येच मला एक मुलगा आवडायला लागला म्हणतात. पण ही गोष्ट घरी कळली तर खूप मोठं काहीतरी हे होईल असं. पण तुम्हाला सांगू म्हणतात त्यांना लगेच त्याच्या आई-वडिलांना हे सगळी आईंची कृपा होती म्हणतात. ही सगळी आईंची कृपा होती. आणि त्याच्या आई-वडिलांना ते लगेच सांगितलेलं होतं म्हणतात. म्हणजे खूप जास्त काळ नाही, 1-2 महिन्यातच त्यानं घरी त्यांच्या सांगितलं. आणि माझी 12वी झाल्यानंतर लगेच त्यांनी काका-काकींना घरी आले, काका-काकींना बोलले आणि माझं लग्न झालं. मला इतकं हे वाटत होतं, की माझा शिक्षणाचा खर्च कसा हे होईल. आणि तर आर्ट्स तर झालं माझं 12वी वगैरे हे झालं. पण माझं लग्न झालं म्हणतात. आणि लग्नानंतर तुम्हाला सांगू म्हणजे माझा नवरा आणि मी, आम्ही दोघं एकाच वयाचे. ना तो मिळवता
ना मी मिळवती. पण तरीसुद्धा लग्न म्हणजे केलं लग्न. माझ्या सासू सासऱ्यांनी का तर त्यांना माहिती होतं की असं जर कळलं तर तिला घरात खूप हे करतील. ही सगळी आईंची कृपा होती म्हणल्या. मला आश्चर्य वाटायला लागलं आणि त्या ह्याच्यामध्ये म्हणल्या माझे म्हणजे घरचं सगळं चांगलं होतं. काहीच प्रॉब्लेम नव्हता म्हणल्या. पण माझ्या मिस्टरांना जावं लागलं म्हणल्या. का तर त्यांचं सायन्स होतं आणि मग त्यांना जावं लागलं पुण्याला आणि तिकडं म्हणजे त्यांनी शिक्षणासाठी तिकडं हे करावं लागलं आणि मी सासू-सासऱ्यांजवळ होते. पण ही गोष्ट होती म्हणल्या, भीती होती, की इथं कसं हे होईल वगैरे आणि तर मी तिथंच राहिले म्हणतात. त्यांनी मला डी-एडला घातलं, त्यांनी माझं शिक्षण केलं. सासू-सासऱ्यांनी माझं शिक्षण केलं. जे मला भीती वाटत होती, की माझं शिक्षण होईल का नाही, मला डी-एडला घातलं, माझं शिक्षण झालं आणि त्याच्यानंतर मग जे अगदी मंदिरात साध्या पद्धतीनं लग्न केलेलं होतं म्हणतात आमचं, की म्हणजे फक्त अडकवून ठेवण्यासाठी, की असं नको, की बाबा पोरगी फेल गेली वगैरे असं म्हणायला नको आणि माझी सगळी हिस्ट्री माहिती होती त्यामुळं हे. मग ही जी गोष्ट आहे ना म्हणल्या, ही मला खूप म्हणजे हे झाली, की मला वाटत होतं, की माझं कसं होणार? पण हा जो परिवार मला आईंनी जोडून दिला, मला आई-वडील नव्हते, तर आई-वडील आईंनी जोडून दिले म्हणतात. आई-वडील माझ्यासाठी निर्माण केले आईंनी आणि इतकं म्हणजे सासू-सासऱ्यांनी मला प्रेम दिलं. कदाचित ते मला माझ्या काका-काकूंच्या घरी म्हणजे असते सगळ्यांच्याच घरी तसं म्हणजे थोडंफार चालणार ह्या गोष्टी. तर ते तिथं जो त्रास झाला तो सगळा भरून काढण्यासाठी हे केलं म्हणतात. पण म्हणजे हे असं कधीच झालं नसतं म्हणतात, की दोघंही शिकतायत. मग आमच्या मुलाचं काही अजून नाही आहे. तोपर्यंत हिला हिला कसं कसं लग्न करायचं असा विचार केला असता. पण तसा विचार न करता आणि माझे मिस्टर ज्यावेळेला पुण्याला गेले म्हणतात शिक्षणासाठी, त्यावेळी पण मला खूप भीती वाटायला लागली म्हणतात. की काय माहिती तिथं कोण मिळालं तर ह्यांना, ते बदलले तर, मग ह्यांनी पण असं हे केलं तर, असं वाटायला लागलं. पण दर शनिवार, रविवारी ते यायचे किंवा नाहीच जमलं तर सुट्टीच्या काळात वगैरे ते यायचे कधी ज्याला हे आणि मग जॉबला वगैरे लागल्यानंतर मग आमचं रीतसर खूप मोठं लग्न केलेलं होतं म्हणतात. त्यावेळेला खूप अगदी म्हणजे काका-काकू वगैरे हे असं एवढ्याच ह्याच्यामध्ये लग्न झालं. हे सगळी आईंची कृपा म्हणतात. म्हणजे आणि माझं तोपर्यंत डी-एड झालं, मी टीचर झाले म्हणतात. सगळं आम्ही दोघं पण म्हणजे दोघांची फील्ड सगळी वेगळीच एकदम. त्यांची वेगळी एकदम, माझी वेगळी. पण तरीसुद्धा म्हणतात माझं सगळा खर्च आणि मला तुम्हाला सांगू म्हणतात सगळं म्हणजे मी डी-एडला जात होते. डी-एडची कॉलेजवर ज्यावेळेला जात होते, त्यावेळेला पण मला सासू-सासऱ्यांनी कधी असं नाही जाणवू दिलं म्हणतात. ही सगळी म्हणजे मला जे वाटत होतं ना, माझं शिक्षण कोण करणार? म्हणजे आई-वडील असल्यावर कसं लाडात मुली शाळा कॉलेजला जातात, माझं कसं होणार? असं हे जे माझ्या मनात भावना होत्या, त्या आईंनी त्या पद्धतीनं पूर्ण केल्या म्हणतात, की त्यावेळेला मी जात होते ना, तर मला असं वाटायचं की मी अनमॅरिड आहे. अशा पद्धतीनं माझ्या सासूबाईंनी त्यांचे खूप उपकार म्हणतात माझ्यावर. अशा पद्धतीनं मला त्या पाठवायच्या. अशा पद्धतीने मला ड्रेसेस घेतले. तशा पद्धतीनं की तू कॉलेजला जातेस अशाच पद्धतीनं म्हणजे तू लग्न झालं आहे, की बाई आता तुझं लग्न झालं आहे, साधं का असेना, पण लग्न झाले तू घरातला स्वयंपाक केलाच पाहिजे. असं काही नाही. असं काही नाही म्हणतात. माझ्या घरात आजही मी सून नाही आहे म्हणतात. मी माझ्या घरात आजही मुलगी आहे. मग ही नाती आहेत मला, सगळी सुंदर नाती आईंनी मला जोडून दिली. पण म्हणतात माझं घट्ट नातं आईंशी आहे कारण ह्या चरणामुळं मला ही नाती मिळाली. हे चरण जर नसते तर कदाचित
मी कुठंतरी अनाथ म्हणूनच जगले असते, पण अनाथ होते. आईंनी मला खूप खूप सगळी जी जी गरजेची होती, ज्या वेळेला गरजेची होती त्या वेळेला, नाही तर 11वी 12वीत जर समजा एखादा दुसराच कुठला तरी असं फ्रॉड वगैरे मुलगा सापडला असता, त्या म्हणत होत्या, किंवा एखादा असंच टाईमपास करणारा वगैरे सापडला, मी वाहत गेले असते. का तर घरनं प्रेम नाही मिळालं की बाहेर मुलांना असं वाटतंय, आणि मग ते कुठंतरी चुकीच्या माणसाचा हात जर पकडला असता तर काय झालं असतं. पण आईंनी तसं नाही होऊ दिलं. आईंनी योग्य हात माझ्या हातात दिला, आणि खूप मला वाटलं नव्हतं इतक्या लवकर मला एक्सेप्ट करतील. तेवढं लवकर एक्सेप्ट केलं. माझी कुठं म्हणजे बदनामी झाली नाही, किंवा आई-वडील नाही आहेत, मुलाला घेऊन हिंडली वगैरे, असले काही प्रकार माझ्यासोबत झाले नाहीत. ही सगळ्यात माझ्यासाठी महत्त्वाची गोष्ट होती म्हणतात. आईनी कधी माझे हे नाही होऊ दिले. आणि मग आम्ही जॉबला वगैरे लागल्यानंतर मग आमचं मोठं लग्न करून मग सगळ्या नातेवाईकांना वगैरे हे करून, तोपर्यंत नातेवाईक सासू-सासऱ्यांना नावं ठेवत होते म्हणले, काय मुलगा शिकतेला आणि ही मुलगी करून आणली. म्हणजे साधंच लग्न केलेलं होतं, ते ते नावं ठेवत होते म्हणल्या. पण सासूबाईंनी आमच्याला कधी लक्ष दिलं नाही, आणि कधी कुणाचं ऐकून शिकून कधीच नाही हे केलं म्हणतात. कधीच मला अंतर दिलं नाही. माझा नवरा इथं नव्हता म्हणतात सासू-सासऱ्यांच्या इथं, तरीसुद्धा अंतर दिलं नाही. का तर ही सगळी जी कृपा होती ती माझ्या उपासनेची होती म्हणल्या. म्हणजे मी नित्योपासना करायची, मी बालोपासना करायची, नामस्मरण करायची, मी प्रातस्मरण करायची. म्हणजे मी सगळ्या सेवा, म्हणजे हे मी करते असं म्हणून मी सांगत नाही म्हणतात, पण त्या उपासनांचं बळ, त्या उपासनांची ताकद आणि त्या उपासनांचा आशीर्वाद आईंच्या रूपानं मला मिळालेला होता म्हणतात. आणि त्या उपासनांमुळेच आज मी सगळ्या गोष्टींची, सगळ्या सुखांचं मला हे लाभलेलं आहे म्हणतात त्या. ही गोष्ट मला सांगायची नव्हती खरं तर, पण मला सांगावीशी वाटेल म्हणतात. ज्यावेळेला माझी चुलत काकू भेटतात, तर त्यावेळेला त्या कायम ही गोष्ट बोलतात की तुझ्या सख्या काकूंच्याच मुली बघ, त्या कुठं आहेत आणि आज तू कुठं आहेस. म्हणजे हे करू नये, प्रत्येकाचं नशीब असते म्हणतात, पण माझं नशीब नव्हतं म्हणतात. माझं जे पण आहे ते गुरूंच्या चरणावर मिळालेलं आहे. ह्यात कुठंच शंका नाही आहे म्हणतात. का तर कदाचित मीही काकींच्या ज्या मुली आहेत त्यांच्यासारखीच कुठंतरी असते. कदाचित त्या पण लेवलला नसते त्याच्यापेक्षा, का तर मला तर आई-बाप पण नव्हते. पण आईंच्या कृपेच्या जोरावर मी आज इथं आहे म्हणतात. मुलं पण झालेली आहेत 2 चांगली. सगळ्या गोष्टी सगळ्या सुरळीत आहेत म्हणतात. सासू-सासऱ्यांचं आजही माझ्यावर हे आहे, कृपाछत्र आहे. आईंचीच कृपा, की माझी लहान-लहान मुलं त्यांनी सांभाळली. मी जॉब करत असताना सगळं त्यांनी सांभाळलं. सगळ्या गोष्टी म्हणजे मी कधी विचार केला नव्हता. त्या सगळ्या गोष्टी आईंनी माझ्या पदरात घातलेल्या आहेत म्हणत होत्या ताई. तर असे छान छान अनुभव सगळ्यांना येऊ देत. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.